मुलांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी पाठ क्रमांक 20वा सर्व विश्वची व्हावे सुखी या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर यशवंत पाठक. प्रस्तावना. ललित लेखक व प्राध्यापक, मराठी संत साहित्य आणि लोकजीवन, लोककला व लोकसंस्कृती या गोष्टीशी असलेल्या आंतरिक जिव्हाळ्यातून डॉक्टर पाठक यांचे सर्व लेखन निर्माण झाले आहेत. ललित लेखक व प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाठक यांनी सर्व विश्वची व्हावे सुखी या पाठाचे लेखन केले आहे. पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. संत वाङ्मयातील सर्व महत्त्वाचे विचार आपण या पाठातून समजून घेणार आहोत. संतांना माणसाकडून अपेक्षित असलेल्या सर्व आदर्श कृती या पाठातून जाणून घेणार आहोत. तर मुलांनो, हे विश्वचे माझे घर या संत ज्ञानेश्वरांच्या वचनाचा प्रत्यय आज तंत्रयुगात आपण घेत आहोत. दळणवळण आणि संपर्काच्या आधुनिक साधनांनी वैश्विक खेड्यांची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहेत. तर त्याचं आत्ता आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत म्हणजे सत्पुरुष. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती, पर उपकारे ही संतांची खरी भूमिका आहे. संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबर समाज प्रबोधन, समाज कल्याण हा आहे. संत ज्ञानेश्वरापासून अगदी आधुनिक संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्वच संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहेत. त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वकल्याण, माणुसकी व माणसांच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तर विश्वकल्याण शक्य आहे, असे या ठिकाणी लेखक सांगतात. अवघे विश्वची माझे घर सर्व संतांच्या प्रार्थनेतील साधर्म्याचा भाग विश्वकल्याण याचा परिचय या पाठातून आज आपण करून घेणार आहोत. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वर या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना आहे. संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची विनंती केली आहे. संत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संपूर्ण पूर्ण करण्याच्या तयारीत होते. तेव्हा निवृत्तीनाथ त्यांना म्हणतात, आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात. तेव्हा
सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा. यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, मी देवापाशी आधीच मागितले आहे, ते म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यायला पाहिजे. संत निवृत्तीनाथ म्हणतात, ग्रंथांचा समारोप करताना प्रार्थना करणे महत्त्वाचे असते. पसायदानातून आपल्याला काय सांगायचं आहे बघा. याचा अर्थ आहे परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती. निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्जल समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकमेकाने राहतात. त्यांचा दाखला देत बघा, या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये दाखवलेले आहेत. तर ते कधीही स्वतःसाठी काही पाहत नाहीत. झाड म्हणा, समुद्र म्हणा, वृक्ष म्हणा, आपणही गुण्यागोविंदाने राहावे हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेले आहे. म्हणून ते पसायदानामध्ये म्हणतात, जे सकाळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पुढो मैत्र जीवांचे. दुरितांचे स्पष्टीकरण पाहूयात आपण. माणसाने आपल्या मनातील दुष्टाचा नाहीसा केला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी याला खळांचे व्यंकटी सांडो असे म्हटले आहे, किंवा दुरितांचे तिमिर जावो असे या ठिकाणी म्हटले आहे. तर त्याचा अर्थ आहे, दुरित म्हणजे दुष्कर्म. या जगातून दुष्कर्माचा अंधार नाहीसा हो, ज्याला जे जे हवे ते मिळो, अशी त्यांनी सर्वांसाठी प्रार्थना केलेली आहे. आपण सुद्धा असंच प्रार्थना करायला पाहिजे. अहंकाराचा वारा न लाभो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांशी. संत नामदेवांनी या अभंगात देवाला अशी विनंती केली आहे की, देवा मला सतत नम्र राहू दे, मला गर्विष्ठ करू नकोस, असं ते म्हणतात. मला कधीही अहंकार होऊ देऊ नकोस. माणसात उर्मटपणा आला तर तो कधीही आपल्या जीवनामध्ये यशस्वी होत नाही. आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर नम्र राहायला हवे, असं ते या ठिकाणी आपल्याला उद्देशून बोलतात. नेहमी आपण आपल्या जीवनामध्ये मोठ्या व्यक्तीला स्थान दिलं पाहिजे. प्राणी मात्रात मैत्री असली की विश्व आनंदाने राहू शकते. मैत्री म्हणजे नुसते देणे घेणे नव्हे. मानवी सुखदुःखाशी हा आपला आणि तो परका असे म्हणत कधीही न आणणे. असे झाले तरच जीवनाचे मैत्र होते. आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा असंच वागायला पाहिजे. संत तुकारामाने देवापाशी संत संग देई सदा असे ते म्हणतात. संतांच्या संगतीमुळे चार माणसे एकत्र आली तर चांगल्या प्रकारचे काम उभे राहते, असे संत तुकाराम महाराज म्हणतात. परस्पर सहकार्यातून मानवी जीवनाचे कल्याण होते. त्यासाठी संत तुकाराम महाराज म्हणतात, एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. म्हणजे आपण नेहमी एकमेकांना मदत करायला पाहिजे. संत रामदास यांनीही विश्वकल्याणासाठी प्रार्थना केलेली आहे. हे आपल्याला चित्रातून पाहून आपण समजून घेऊ शकतो. कल्याण करी देवराया जनहित विविरी. तळमळ तळमळ. संत रामदास यांना जनहिताची तळमळ वाटते, म्हणून ते परमेश्वरांचे सर्वांचे कल्याण कर असे मागणे करतात. संत गाडगे महाराजांनी सामाजिक प्रबोधन करताना प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे. वेळ वाया घालवणे, व्यर्थ गप्पा मारत बसणे हे संत गाडगे महाराज यांना मान्य नव्हते. शिक्षणाचे महत्त्व सांगताना संत गाडगे महाराज म्हणतात, नको धर्मकृत्ये पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा, असं ते लोकांना उपदेशून म्हणतात.
स्वतःचा उद्धार करा, प्रयत्नाने, शक्तीने, मुक्तीने सुखी व्हावे. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा, म्हणून जोडला जावा, यातून मानवाचे कल्याण व्हावे, हेच संत गाडगेबाबांचा अभिप्राय आहे. संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत स्वच्छतेचे महत्त्व सांगितलेले आहे. आपले गाव हे देवाचे मंदिर आहे असं ते म्हणतात. मानव देवमूर्ती सुंदर असे ते म्हणतात. ज्ञानविज्ञानाची कास धरावे, सर्वांनी ग्रंथ वाचावे, सत्य बोलावे असे तुकडोजी महाराज लोकांना उद्देशून सांगतात. आणि नेहमी आपण देवाचीच प्रार्थना करायला पाहिजे असे ते सर्वांना उद्देशून बोलतात. सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी, ते आणावे सर्व गावलोकी, तरीच लाभ होतो. सर्व संतांनी मागितलेले मागणे म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे. ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे. संतांनी माणसाला महत्त्व दिले म्हणून आदर्श व्हावा, त्याने सुसंस्कृत जोपासना करावी, कुणालाही त्रास देऊ नये, एकत्र राहावे असं ते म्हणतात. माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही. तो नेहमी मिळून मिसळून राहतो, गप्पा मारतो, एकमेकांना मदत करत असतो. शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणे ही खरी मानवता आहे. संतांनी ही मानवता आवर्जून शिकली, तशी त्यांनी आचरणामध्येही आणलेली आहे. आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञानाच्या शोधामुळे विश्व जवळ आलेले आहेत. कारण या आधुनिक तंत्रामुळे संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात हे विश्वचे माझे घर आहे ही कल्पना केली होती. याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत. संत ज्ञानेश्वरांच्या अभिप्रेत असलेला माणसांना जोडणारा, जो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे, नाहीतर राक्षसी वृत्ती निर्माण होतो, ती संतांना नको आहे असं या ठिकाणी आपल्याला उद्देशून बोलतात. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात असं या ठिकाणी ते सांगतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्ध आणतात, पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. हे अगदी बरोबर आहे मुलांनो. वडाचे झाड कायम नंबर असते, ते सगळ्यांना सावली देते, कुणालाही ते आपल्यापासून दूर जाऊ देत नाही. त्याची सावली सर्वांना हवीहवीशी वाटते. झाडे स्वतः ऊन सोसतात आणि दुसऱ्याला सावली देतात, म्हणजे लोकांना सावली देतात. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात, कारण ते स्वतःसाठी काहीही पाणी ठेवून घेत नाही. आपण कोणती कामात मन आनंदी ठेवून काम केले तर त्याचा आनंद आपल्याला भरपूर मिळतो. हे जगण्याचे खरे सूत्र आहे. कारण जे आपण काम हाती घेतो ते मन लावून करायला पाहिजे, त्यामध्येच आपल्याला खूप समाधानी वाटतो. स्वतः चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा, असे झाले तर सुंदर एक समाज निर्माण होईल आणि संपूर्ण समाजातील लोक सुखी होईल असं या ठिकाणी ते सांगतात. हेच सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे. तर मुलांनो, या ठिकाणी सर्व विश्वची व्हावे सुखी या पाठातून आपण माहिती घेतलेली आहे. तर सारांश, हे विश्वचे माझे घर या संत ज्ञानेश्वरांच्या वचनाचा प्रत्यय आज तंत्रयुगात आपण घेत आहोत. गाव ते जग या स्तरावर माणूस माणसाला भेटतो. माणूस माणसाशी जोडला जावा,
तो मनाने एकमेकांच्या जवळ यावा, तरच अवघी मानवता सुखी होईल. संतांच्या वाङ्मयातील हाच महत्त्वाचा विचार अतिशय परिणामकारकरित्या या पाठातून समजला. सर्व संत स्वतःसाठी काहीच मागत नाहीत, तर ते संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. त्यांच्या प्रत्येक प्रार्थनेत विश्वकल्याण, माणुसकी व सदयता याचेच प्रतिबिंब दिसते. यावरून सर्व संतांचे श्रेष्ठत्व जाणून येते. तर काही प्रश्नोत्तरे आहेत मुलांनो. ते प्रश्नोत्तरे या ठिकाणी प्रश्न आणि उत्तरसहित दिलेले आहेत. सर्व संतांच्या प्रार्थनेतील सामायिक सूत्र काय आहे? तर त्याचं उत्तर आहे, संत म्हणजे सत्पुरुष, चांगले विचार, भक्ती, समाज प्रबोधन आणि समाज कल्याण हा संत साहित्याचा आत्मा आहे. दुसरा प्रश्न, संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात काय सांगितले आहे? पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना आहे. यातून ज्ञानेश्वरांनी साऱ्या जगाला सुखी करण्याची विनंती विश्वात्मक केली आहे. विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती निसर्गातील फळे, फुले, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र. तिसरा प्रश्न, संत नामदेवांनी परमेश्वराने काय मागणी केली आहे? पुढचा प्रश्न आहे मुलांनो, पुढचा प्रश्न, संत गाडगेबाबांची शिकवण काय होती? संत गाडगेबाबांना वेळ वाया घालवणे, व्यर्थ गप्पा मारत बसणे आवडत नव्हते. सर्वांनी शिक्षित व्हावे यावर त्यांचा कटाक्ष होता. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा असे त्यांना अभिप्रेत होते. म्हणूनच सामाजिक प्रबोधन करताना संत गाडगेबाबा प्रत्यक्ष कृतीवर भर देतात. पुढचा प्रश्न, संत तुकडोजी महाराजांनी कशाचे महत्त्व सांगितलेले आहे? त्याचं उत्तर पुढील प्रमाणे आहे. आपले गाव म्हणजे देवाचे मंदिर आहे. अशा मंदिरात मानव देवमूर्ती सुंदर असे ते म्हणतात. समभावाने सेवा केली पाहिजे. अज्ञान नाहीसे व्हावे यासाठी ज्ञानविज्ञानाची कास धरावी. ग्रंथ वाचावेत, सत्य बोलावे असे तुकडोजी महाराज सांगतात. तसेच संत तुकडोजी महाराज स्वच्छताप्रिय असल्यामुळे आपल्या ग्रामगीतेतही त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगितले आहे. पुढचा प्रश्न आहे मुलांनो, सर्व संतांनी कोणत्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे? संतांनी माणसाला महत्त्व दिले आहे. मन सुसंस्कृत असायला हवे. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. सुंदर मने राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. स्वतः चांगले जीवन तर जगावेच, पण स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा. यामुळे सुंदर समाज निर्माण होईल. म्हणून संतांनी मानवता आवर्जून शिकली आणि स्वतःच्या आचरणातही आणली.